नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, अध्ययन स्तर 5 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंच्या सहाय्याने वजाबाकी करतो। अतिशय छान पद्धतीने आपण अंक शिकवले आणि अंकानंतर आता आपण आलो संख्या ज्ञानानंतर आपल्या संख्येवरील क्रियांवर। वजाबाकी म्हटली की वजाबाकीमधील सर्व प्रकारचे संबोध विद्यार्थ्यांना अधिक स्पष्ट करून सांगता यायला पाहिजे, जसे की उरले, काढून टाकले, कमी केले, वजा केले। जाणीवपूर्वक आपल्याला या सर्व शब्दांचा सहसंबंध आपल्या शाब्दिक उदाहरणात द्यायचा असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील आणि म्हणूनच त्यांना संख्याज्ञानावरून संख्येवरील क्रियावर नेताना अतिशय सुंदर पद्धतीने आपण इथे एका कृतीचा सराव करून घेतला। ती कृती आणि त्याला सोबत गाण्याची जोड। बघा, इथे आपण काही वस्तू आणल्यात आणि त्या वस्तू दाखवताना आपण त्यांच्यासोबत एका छोट्याशा गाण्यामधून ह्या संख्येवरील क्रिया करून घेणार आहोत। आधी आपण त्यांना वस्तूंची संकल्पना दिलेली आहे। हे सोनूचं घर आणि सोनूच्या घरातील वस्तू। मग सोनूच्या घरामध्ये वाट्या किती त्यांनी मोजल्यात। बरेचशा वस्तू आपण इथे आणून ठेवल्या आणि त्यांनी मोजल्या सुद्धा। सोनूच्या घरी वाट्या 4, 1 2 3 4। मग आपण याला गाण्याची जोड दिली तर निश्चितच आपले विद्यार्थी आवडीने सहभागी होतील। सोनूच्या घरी बाई वाट्या किती, वाट्या किती। सोनूच्या घरी बाई वाट्या किती, वाट्या किती। सोनूच्या घरी बाई वाट्या 4, वाट्या 4। सोनूच्या घरी बाई वाट्या 4, वाट्या 4। एक वाटी काढली, उरल्या किती? 1 2 3। 4 मधून एक वाटी गेली आणि 4 वाट्यातून एक वाटी काढली, म्हणजेच किती राहिल्या? 3 वाट्या। नंतर आपण ह्या गाण्याला पुढच्या आणखी एका उदाहरणासोबत जोडलं। सोनूच्या घरी बाई कप किती, कप किती। सोनूच्या घरी कप किती बाई, कप किती। सोनूच्या घरी कप 4, कप 4। 2 कप काढले, उरले किती? 1 2। 4 कपांमधून 2 कप काढून टाकले, म्हणजे उरले 2। सोनूच्या घरी बाई चमचे किती, चमचे किती। सोनूच्या घरी बाई चमचे किती, चमचे किती। सोनूच्या घरी बाई चमचे 4, चमचे 4। सोनूच्या घरी बाई चमचे 4, चमचे 4। 3 बाई काढले, उरले किती? 3 चमचे काढले, उरले किती? 1। 4 चमच्यांमधून 3 चमचे काढले, उरला 1 चमचा। आता सोनूच्या घरी आणखी काय बघा। सोनूच्या घरी कांदे पण आहेत। सोनूच्या घरी बाई कांदे किती, कांदे किती। सोनूच्या घरी बाई कांदे 4, कांदे 4। सोनूच्या घरी बाई कांदे 4, कांदे 4। 4 कांदे काढले, उरले किती? काहीच नाही। काहीच नाही म्हणजेच 0। अशा पद्धतीने आपण शाब्दिक उदाहरणांची जोड देऊन एका सुंदर अशा गीतामधून जेव्हा आपण संख्येवरील क्रिया समजावून सांगतो, तेव्हा नक्कीच विद्यार्थ्यांना फार छान पद्धतीने ते आवडीने शिकतात आणि नक्कीच आपण सोनूच्या घरातील वस्तू म्हणजेच विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत थेट संबंध साधला। घरातील मूर्त वस्तू जेव्हा जेव्हा आपले विद्यार्थी बघतील, तेव्हा निश्चितच हे गाणं म्हणू ते सर्वजण संख्यावरील क्रिया करतील आणि हेच इथे अपेक्षित आहे। निश्चितच पुनश्च एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, नव्या कृतीसह, नव्या खेळासह। तोपर्यंत धन्यवाद।